नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण दौंड तालुक्यातील मलठण या गावात या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, त्या ग्रामस्थांच्या काही व्यथा आहेत, त्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आपण त्यांच्या काय व्यथा आहेत ते जाणून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत। सुरुवातीला या ठिकाणी काही शेतकरी बांधव आहेत। नाव काय तुमचं? उत्तम हिरामन काळे। उत्तम हिरामन काळे। कुठलं गाव तुमचं? मलटण स्टेशन। मलटण स्टेशन। काय विषय तुमचा? शेतीचा विषय आमचा। शेतीला अतिक्रमण त्या नागनाथ उगले, जालिंदर उगले, गोर उगले यांनी केलेले। आमचा निकाल आम्हाला भेटलेला असून सुद्धा आम्हाला कुठल्याच गोष्टीचा आम्हाला म्हणजे हे करत नाही। आम्ही जर ताबा घ्यायचं बघायला गेलो तर आम्हाला उगले साहेब आहेत म्हणून उपनिरीक्षक दौंडचे 7-8 डिपार्टमेंट घेऊन आलेले, ते आम्हाला दमदाटी करतात। बुवा तुम्ही त्यांचा ताबा का ते वयवटून करतात, तुम्ही ताबा का घेताय? आम्हाला कोण दमदाटी करते? हे उगले उगले कोण आहेत? उपनिरीक्षक दोन पोलीस स्टेशनचे। दौंड पोलीस स्टेशनचे उगले जे आहेत ते तुम्हाला दमदाटी करतात काय म्हणून? ते म्हणतात बुवा तुम्ही सरकारी का त्यांच्या रानात तुम्ही पाऊल का टाकताय, त्यांना तुम्ही दमदाटी का देताय, तुम्ही क्षेत्र त्यांच्या ताब्यातून ते वाटून करून खात्यात। मग त्यांना तुम्ही तो कोर्टाचा आदेश दाखवलेला आहे का? काय म्हटले मग? ते म्हणले तुम्ही कोर्टा संघ बांधा, म्हणले यांना बांधून तुम्हाला काय मिळणार आहे? होय हो। तर बघू शकता मित्रांनो, कोर्टाचा आदेश यांच्या बाजूने झालेला आहे। कोर्टाचा आदेश झालेला असताना देखील दौंड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक उगले साहेब यांच्याकडनं याच शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचं यांच्याकडनं आपण ऐकलेलं आहे। तसा व्हिडिओ देखील त्यांच्याकडे आहे। या ठिकाणी काही महिला देखील आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। ताई, काय नाव आहे तुमचं? सोनम उत्तम काळे। सोनम उत्तम काळे। काय विषय नेमका? शेती बदल विषय आहे। हा, किती एकर आहे इथं जमीन? सगळी हिथं 5 ते 5.5 एकर त्यांच्या ताब्यात आहे। 6 एकर आहे। तर ते आमच्या म्हणजे आमचा ताबा असून आमच्या सारखी जमीन झालेली असून पण ती दे नाही आमच्या ताब्यात। तुमचा जो निर्णय झालेला कोर्टाचा तो किती एकराचा झालेला आहे? सगळा 16 एकराचा। 16 एकराचा। आता काय म्हणतात सध्याला हे? ते म्हणतात की हे आम्ही करून खातोय, आम्ही तुम्हाला ताबा देणार नाही। तरी लय वेळा मोजणी, ते 2 ते 3 वेळा मोजणी आली तरी ते नाही म्हणूनच ठरतात, त्याला नामंजूर देतात। ग्रामस्थ जे आहेत, सरपंच असतील, तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, यांचं काय म्हणणं आहे? जर पुढे ती त्यांचीच बाजू घेतात। आमच्या गरीबाला म्हणजे किडोमकोडे समजतात, अजिबात गरीबाला मान मर्यादा नाही इथं आम्हाला पारधी समाजाला। बरं। आता ही जी जमीन आहे ती सध्या उगलेंच्या ताब्यात आहे। हा, उगलेंच्या ताब्यात आहे। आणि दौंड पोलीस स्टेशनचे जे उपनिरीक्षक आहेत ते देखील उगलेच आहेत। उगलेच आहेत। तर बघू शकता मित्रांनो, एक दौंड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हे उगलेच आहेत आणि ही जी जमीन ताबा सध्याला आहे ते देखील उगलेंकडेच आहे। परंतु ज्याच्या हातामध्ये कायदा त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी उगले साहेबांनी यांनाच दमदाटी केल्याचं आपण ऐकलेलं आहे। मामा, तुमचं नाव काय आहे? हिरम हमशा काळे। हिरम हमशा काळे। काळे। किती एकराची जमीन आहे? आम्हाला जमीन होती 32 एकरामधनं त्यांना 9 एकर गेली। आता काय म्हणतात सध्या? ते म्हणतात आमच्याकडे जमीन तुमची नाही, आम्हाला जमिनीचं कमी पडते। कमी का पडते की आमची जमीन जे आहे राहिलेली शिल्लक, तर आम्ही त्या जमिनीसाठी आम्ही बांधतो। हो, तर ते म्हणले की आम्ही तुम्हाला जमीन सोडित नाही। आम्हाला कोर्टाने निकाल दिला, 4-5 वर्षी केस खेळलो, ते निकाल आमच्यासारखा झालाय, तरी हे काय जमीन दे ना। 5-6 बारे मोजणी आणली, मोजणीला काही लोक मेचाना। हो, तेव्हा मग आता कायदेशीर म्हणलं काय करावं। आता एक विचार केला, राखेल वतून आत्महत्या करायची विचार आमचा चालू झालेला आहे। म्हणजे तुम्ही रॉकेल ओतून आत्मदहन करणार आहे? कुठे करायचं ठरले? तहसीलदार कचेरी पुढे। तर बघू शकता मित्रांनो, दौंड तहसील कार्यालयाच्या समोर हे जे पारधी समाजाचे काही बांधव आहेत यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटावी या उद्देशानं या सर्व बांधवांनी दौंड तहसील कचेरी समोर रॉकेल ओतून किंवा पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघूया या निर्णयाला दौंडचे तहसीलदार काय निर्णय देतात किंवा काय उत्तर देतात। या ठिकाणी दुसऱ्या देखील महिला आहेत। आजी, काय नाव आहे तुमचं? शेवंता हिरम काळे। शेवंता हिरामन काळे। काय म्हणजे ही जमीन जी आहे कोर्टाने निर्णय तर तुमच्यासारखा दिलेला आहे? हो, दिला ना। परंतु आता हे कब्जा केलेले व्यक्ती जे ते सोडायला तयार नाही, तुम्ही काय करणार आहे?
आम्ही आता आत्मघात करून घेणार आहे. औषध पेणार तर पेट्रोल वतून घेणार आहे. आम्ही कवर त्रास खायचा, कवर मागून खाल्लं तर ना आम्हाला काही काम धंदा बी आड नसतात वेळेला. आणि तर रानात बी वागून देतात आम्हाला. हाय 12 एकर रान, 12 एकरात बी आमच्या आताच होत्यात. मग आम्ही करायचं काय? आमचं ही जमीन आहे आमच्या वाला देऊन टाका. आम्ही कवर त्रास खायचा. बरं कचेरी कोर्ट बी केलं तर त्यात बी आमच्या सारखा निकाल देणार. तमुकीतले बी लोक त्यांच्या सारखंच हे सांगतात. मला हाय त्यांना करून खाऊ दे. बरं ती ही गाववाली बी नाहीत, पर ठिकाणची आहेत तिकडली ह्याची जिंतीची लोक येऊन जिंतीहून त्यांना अशी तिकडल्या लोकांना त्रास दिला. ती हिथं आले, तिथनं परत पारेवाडीला आल्यात. पारेवाडीहून इथं मलटण ठेशाला येऊन बी आमच्यावर दादागिरी करतात. का तर त्यांचे डिपार्टमेंट आहेत, फौजदार आहे, पोलीस आहे, हवालदार आहे म्हणून. मग आम्ही गरिबांना करायचं काय? त्यांच्या पैशाच्या जोरावरती आम्हाला दमदाटी देतात. बघू शकता आपण या ठिकाणी कोर्टाचा निर्णय झालेला आहे. सर्व यांच्या बाजूने होत असताना झालेला असताना देखील या ठिकाणी दुसरे एक शेतकरी आहेत, त्यांची स्वतःची खरेदी आहे, तरी देखील त्यांना याच व्यक्तीकडनं या जमिनीवरती ज्यांनी कब्जा केलेला आहे त्यांच्याकडनंच त्यांना देखील त्रास दिला जातोय. तुमचं नाव काय बाबा? पोपट दादा देवकाते. पोपट दादा देवकाते. काय विषय काय तुमचा? आमचा बांधाचा विषय. बर. ते आम्हाला त्रास देतात. यांची जमीन कुठलाही पुरावा मी 5 वर्ष झालं कागदपत्र काढून शेवटी माहितीच्या अधिकाराखाली कुठलाही मला पुरावा दिलेला नाही. आणि याचा फक्त 7/12 आहे. फेरफार मध्ये बी पण नाव चुकीची दाखवतय मला. आता ही जी जमीन आहे तुम्ही बघता, तुम्ही त्या बांधकरीच आहात, शेजारीच आहात. ही जमीन यांच्या नावावरती आहे. हो. कोर्टाने निर्णय देखील यांच्यासारखा दिलेला आहे. मग हे जे अतिक्रमण करणारे लोक आहेत, अतिक्रमणच शेवट, पर्याय नाही. यांना शासकीय जर वाटप झालं असतं तर यांनी अशी दादागिरी केली नसती कोणावर. तुम्हाला काय वाटतं याच्या मला 18 शेतीची धमकी, त्यांना बी तसंच करतात. मग ही दादागिरी चालणार कोर? यांच्या खात्याचे हाय लेवलनी माणसं असणार नाही. आमच्यावर मी सुद्धा ते कलेक्टर समोरच पेट्रोल ओतून घेणार आहे आता. नाही, मला काय म्हणायचंय, हे जे सगळे दादागिरी करतायत याच्या पाठीमाग कोण आहे नेमकं? कोणाचा? ही गावातली आणि गावातली सगळी आणि यांचीच मोठाले अधिकारी आहेत, यांचाच हात आहे. काय अधिकाऱ्याचं नाव काय त्या? आता एवढं नाव सांगते पुण्याला असतात त्याच्यामुळे आपण नाव सांगू शकत नाही त्यांची. पण ही उगले कंपनी खतरनाक आहे. तुम्हाला काय त्रास दिलाय? मला 2001 पासून त्रास आहे यांचा. काय नेमका त्रास काय? म्हणजे मार उरुळी मोडली, उरुळी मोडून माझ्यावर कंप्लीट पहिल्या सुरुवातीला. आता मध्ये बी हाणलं ते झालं. पोलीस गावातल्यांनी दम दिला की आमचं सगळं निकालातच निघालं. तर बघू शकता मित्रांनो, यांची स्वतःची खरेदी असताना देखील यांना एवढा भयंकर त्रास या ठिकाणी दिला जातोय. आणि हे तर सर्व भटकंती करून गावोगावी फिरून हिंडून फिरून उपजीविका भागवणारा हा पारधी समाज. परंतु या पारधी समाजाच्या हक्काची जमीन जी आहे ती कुठेतरी हडपण्याचा प्रयत्न या उगले परिवाराचा चालू आहे. आमचं ना शेती आम्ही तहसीलदार कचेरीत सुद्धा म्हणलंय की तुम्हाला काय हमशानं काढलेलं आमचं क्षेत्र आम्हाला द्या. तहसीलदार म्हणून आम्हाला निकाल दिलाय. आम्ही सगळ्या जण 2-4 जणी जाऊ. आम्ही तिथं जालिंदर उगल्याला आम्ही म्हणलो की तुम्हाला काय हमशानं काढलेलं आमचं क्षेत्र आम्हाला द्या. तर आम्हाला मोजणी आणली तरी आम्हाला मान्य नाही म्हणून सांगितले. आम्ही लहानाची मोठं एवढीशी लेकरं असताना आम्ही रानात कष्ट करून खायचं, भीक मागून खायचं. कवर खायचं आम्ही भीक मागून शाळेत. आज आमच्या लेकराला सोय नाही, शाळेची नव्हती, कोणत्या गोष्टीची नव्हती शाळा. आम्हाला रानात सोय येऊन टिकून देत नव्हती. डिपार्टमेंट लोक आले की आम्ही जायचं येड्यावानी. शेतकऱ्यानं काय केलं, गवतासाठी दीर मारला, आम्ही येड्यावानी फिरलो. मग ही जालिंदर उगल्यानं काय केलं, नागनाथ उगल्यानं आमचं हे क्षेत्र घेतलं. आमचा वैयक्तिक असताना, आमचा सासरा असताना वैयक्तिक सरकारला तलाट्याकडून लोन घेऊन घेतली त्यानं पैसे भरून. मग आमच्या गरीबाचा न्याय कोणी देत नाही. तंटमुकीतले गेल्यात ते तंटमुकीत मध्ये जाऊ दे मरुदे कशाला, हा एवढंच कम का तुम्हाला भरपूर जमीन आहे अशी सांगतात. मग आमचा गरीबाचा न्यायच कोणी घेत नाही. आज लांबपर्यंत पुण्यापर्यंत अर्जी पाठवलं तर कोणी आमची दखल घेतली नाही. शेजारी पाजारी मध्ये ती लय झाला. मग आम्ही करायचं काय खायचं काय? माशाला गेलं तरी नदीवर पोराशी भांडणं करतात. तरी ती गावातल्या मातीत घ्या मिटून, कवर मिटून घ्यायचं. गेल्या वर्षी आमच्या सुनाला डोक्यात दगड घालून मारायला लागले होते. तरी घ्या मिटून. ते माणसं त्याचे गावाले वाळूवाले ते अशी बोट संदर्भातलं सांगा. जमीन जी आहे ही जमीन आता सध्या कुणाच्या ताब्यात आहे? नागनाथ उगल्याच्या.
जालिंदर हे नागनाथ उगले. सातबारा तुमच्या नावानं आहे, कोर्टाचा आदेश हो. तुमच्याकडनं तुमच्या बाजूने झालेला आहे, हो. पण ताबा त्यांच्याकडे आहे. हो. ताबा द्यायला काय म्हणते? ताबा द्यायला ते म्हणतात आम्ही देणार आहे, काहीतरी केलं तर आम्ही फास घेऊन मारणार आहे. काय केलं तर आम्हाला हे मान्य नाही. आज जवळजवळ बरेच पत्रकार आलते, डिपार्टमेंट आलते, तंटमुटकीतली माणसं आलते, तरी ती मान्य झाले नाही. गाववाली सुद्धा तुमची दखल घेत नाही घेत त्यांच्यासारखं. तुमचा काय निर्णय, तुम्ही आता काय करणार? आमची डिमांड आम्हाला पाहिजे ना. समजा तुमचा निकाल असताना सुद्धा तुम्हाला जमीन आता सध्या तुमचा ताबा होऊ शकत नाही, इथून पुढचं तुमचं पाऊल काय आहे? मग आता आम्ही उपेशराला बसणार सगळी बारकी बसणार कुठं बसणार? दौंड तालुक्यात तहसीलदार कचेरीत. बारकी पोरं सगळं घेऊन तिथं बारके जन्मले ते सगळे म्हणजे लहान मुलं लहान मुलं सहित आमचे निर्णयच कोणी घेत नाही. त्यांच्या समोर तिथं आमचा निर्णय नाही लागला तर आम्ही पेट्रोल टाकून तिथं आम्ही आत्मसमरण करणार आहे. तुमच्यासारखा निकाल नाही झाला तर तुम्ही पेट्रोल टाकून आत्मदहन करणार तहसील कचेरीसमोर. मग कळविलं. तहसील कचेरीसमोर. कारण की आम्ही वैतागून गेलोय, ही जमिनी पाय आम्ही वैतागून गेलेलो आहे. आम्हाला दर माशाला पण जाऊन देत नाही, तर जमीन पण कसून खाऊन देत नाही, गाववाली पण आमचा साथ देत नाही. आधी तुम्ही सांगा, म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणजे उत्तर देतो. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात, काय विषय नेमका कशासाठी आला तिथं? चिमणीसाठी जमिनीसाठी आलो. काय विषय तुमचा? जमिनीचा काय विषय आहे का, वाद आहे का? हो, वाद आहे. उत्तम दिघे साहेबांनी आम्हाला 2014 निकाल दिलेला आहे, तरी नागनाथ उगले, जालिंदर उगले, गोरख उगले आम्हाला अजून ताबा देत नाहीत. पोलीस धमकी सारखे चालू आहेत. आमचे पोलीसचे बी आम्ही त्या दिवशी व्हिडिओ काढून गेलेले, परवा दिवशी आलेले ते म्हणतात बाबा तुम्ही त्यांना त्रास काय देताय, नाही तर तुम्हाला कायदा ह्याचा विनयभंग करताय, ते तुम्हाला गुन्ह्यात आम्ही अटक करू शकतो, त्या लोकांना तुम्ही काय बोलायचं नाही. आम्ही सरकारला एवढी विनंती करू शकतोय, आमचं क्षेत्र फक्त आम्हाला द्या. आम्ही कोणाच्या हक्कासाठी आमच्या हक्कासाठी आम्ही बांधणं करतोय. आम्हाला त्यांचा एकही मुठ माती आम्हाला नको, पण हे आम्हाला काय सरकार देत नाही. गाव पातळीवर बी लोक सगळे दबाव आणतात, आमच्या डिपार्टमेंट सगळे दबाव आणतात. आम्ही ज्याच्याकडे जातो नाही आम्ही ते सगळे आम्हाला दबाव खाली आणणार आहेत. मग आता आम्ही इथून वर आम्ही एक निर्णय ठेवलेला आहे, येईन ते 1-5 तारखेच्या आसपास आम्ही उपोषणाला आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहेत. कुठं बसणार? दौंड तालुक्यात तहसीलदार कचेरीत. हो. साधारण किती क्षेत्र आहे तुमचं? यांच्याकडे आता 5 ते 5.5 एकर क्षेत्र आहे आपलं. टोटलचं एकूण पूर्ण क्षेत्र किती? आमचं तसं 22 एकराचा त्या जुना सातबारा आहे, पण आता आम्हाला 13-14 एकरचा आम्हाला वैवट आहे. बाकीच्या सगळे यांच्या ताब्यात आहे. कोर्टाने तुमचा जो आदेश दिलेला किंवा कोर्टाने जो निर्णय दिलाय किती एकरात दिलाय? ते आम्हाला 16 एकरात दिलेले आहे. म्हणजे निकाल तुमच्या बाजूने निकाल आमच्या बाजूने, तरी सुद्धा नाही दखल कोणीच घेत नाही. तलाठी पैसे गेलो, तलाठी म्हणतात बुवा करतो काम कमी हे करतो, तुमचं आज नाही उद्या आम्ही बऱ्याच वेळा असं जातोय. पण गाव पातळी काय होते, सगळे त्या लोकांना सपोर्ट करतात, आम्हाला सपोर्ट करत नाही. त्यामुळे तलाट्यांना बी सगळे दबाव मॅनेजमेंट ते सगळे लोक करतात, डिपार्टमेंट हे सगळं मॅनेज आहे त्यांना. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.